महापालिका आणि झेडपी निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी भाजप शिवसेनेतील सुंदोपसुंदी सुरूच आहे। प्रचार थांबलेला असताना मुख्यमंत्री खिशाला कमळाचं चिन्ह लावून मुलाखती देत असल्यानं आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत असून सरकारी निवासात मुलाखतींचा धडाका लावल्याचाही आरोप त्यांनी केला। तर पराभूत मानसिकतेतून अशा तक्रारी करत असल्याचा पलटवार भाजपने केलाय। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी मुलाखती देण्याचा जो धडाका लावलेला आहे 24 तास आपल्या छातीवर कमळाचं चिन्ह लावून जो प्रचार त्यांनी चालवलाय हा किंवा मतदारांवर दबाव आणि प्रभाव टाकण्याचं जे त्यांनी आज सकाळपासून 24 तास जे कार्य सुरू केलेलं आहे तो निवडणूक आचारसंहितेचा सरळ भंग आहे। शिवसेनेतर्फे शिवसेनेचे सचिव खासदार श्री अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे रजिस्टर तक्रार दाखल केली आहे आणि मुख्यमंत्र्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे। त्यांनी कुठल्याही पद्धतीने निवडणूक आचारसंहितेचा भंग केलेला नाही, तरी सुद्धा तक्रारी झाल्या आहेत। त्या तक्रारींचा शहानिशा करायला कायदा सक्षम आहे आणि कायद्याप्रमाणे या सगळ्याला उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोघेही पूर्णपणे सक्षम आहेत। पराभूत मानसिकतेमध्ये असल्यामुळे सतत रडीचा डाव खेळण्याची सवय जी लागलेली आहे त्याचं प्रदर्शन आपण बघतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।